अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते ह्या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती। पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती। काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेडे सोडिले। मोहळा माझे वास्तव्य करीत, अप्पाटोळ झाले भक्त। तेथेची साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू। सवे घेऊन स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी। अर्धमार्गा वरुणी टोळांसी, मागे परतणे भाग पडे। टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले अवतोनी। बहुत वर्जिले सेविकांनी, परिणच मानिले त्या। तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले। ग्रामद्वारी बैसले यतिराजे स्वेच्छेने। तेथे एक अविंद होता, तो करी तयांची तट्टा। परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती, काले चोळप्पाचे गृहपती। स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर। योग यागा दिक काही, चोळप्पाने केले नाही। परी भक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनाते। तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करती। तेव्हा चोळप्पाची जिती, आनंद झाला बहुसाळ। तैपासून तयांचे घर, राहिले स्वामी अवतारी। दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी। दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असदिये। चोळप्पाचे गृहपती, आले कोणी एक यती। लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली। लोका माझी पसरली मात, नृपाशी कळला वृत्तांत। की आपुली या नगरात यती विख्यात पातले। वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी। गावात यती येऊनी फार दिवस झाले। परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही। आता जाऊनी लवलाही, भेटू दया येतीवरी। परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐशी वार्ता ऐकली कानी। हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना। राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली। सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायांची। खून पडली अंतरी, स्वामी केवळ अवतारी। अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै। सकळ सभा आनंदली, समष्टी पाऊले वंदली। षोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये। इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत। प्रेमळ भक्त पारिसोत, तृतीयोध्याय बोढहा। श्री स्वामी राजार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु। इति श्री स्वामी चरित्र सारामृते, अक्कलकोट नगर प्रवेशे, तृतीयोध्यायः।